जी देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। नागपुर में गरीबों को बांटा गया दूध। नागपुर में भाजपा की ओर से गरीब लोगों को दूध बांटकर दूध आंदोलन का आगाज किया गया। अजनी चौक में पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले के नेतृत्व में यह आंदोलन किया गया। मागच्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी या सरकारला कोरोनाच्या महामारीमुळे मागणी करताय की दुधाला 30 रुपये लिटर दूध 30 रुपये लिटर भाव दिला पाहिजे, रोजचे नगदी पैसे दिले पाहिजे आणि 10 रुपयाचं वेगळं अनुदान सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिलं पाहिजे। पण महिनाभरापासून सरकार काही त्या ठिकाणी निर्णय करत नाही। मागच्याही 15 दिवसापूर्वी आम्ही सरकारला नोटीस दिली होती, पण सरकारने काही केलं नाही आणि म्हणून आज सर्व दूध केंद्र बंद केलेले आहेत आणि गरीब माणसांना दूध वाटप करतोय। शेतकऱ्यांचं दूध आम्ही विकत घेतलं आहे। दुधाला रस्त्यावर न फेकता, कोणताही तीव्र संघर्ष न करता या ठिकाणी शांतीपूर्वक मार्गाने आम्ही आंदोलन केलं आहे। सरकारने रस्त्यावर आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा, तातडीने 10 रुपये 4 महिन्यापासून त्यांना अनुदान द्यावं आणि 50 रुपये किलो भुकटीला रेट द्यावा, ही अशी मागणी आहे। जर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि उद्या मोठा संघर्ष उभा करू। आम्ही शांतीपूर्वक मार्गाने आज आंदोलन केलं आहे, हे आंदोलन अधिक तीव्र करू। राजनीति के लिए आंदोलन में सहभागी नहीं हो भाजपा बच्चू कडू। आज राज्य भर में दूध की कीमतों में बढ़ोतरी को लेकर आंदोलन तीव्र हो गए हैं। इस आंदोलन पर प्रहार के अध्यक्ष राज्य मंत्री बच्चू कडू ने सरकार पर कड़ी टिप्पणी की है। उन्होंने कहा कि दूध उत्पादकों को अनुदान देने में बच्चू कडू सकारात्मक राज्य सरकार है, लेकिन इसके लिए केंद्र सरकार का बड़ा सहयोग भी महत्वपूर्ण है। इस आंदोलन में भाजपा भी उतर पड़ी है, इसीलिए बच्चू कडू ने भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि सिर्फ राजनीति करने के लिए भाजपा आंदोलन में शामिल ना हो। भाजपने आज दुधावर आंदोलन सुरू केलेलं आहे। तर मला वाटतं थोडं अधिक मोठं मन करून मोदी साहेबांना याच्या संदर्भात जर केंद्राचाही निधी आणता आला आणि ते निधी घेऊन 5 रुपये 10 रुपये पर लिटर मागा आपण मागतो आहे। आम्ही आपल्या आंदोलनाच्या सोबत आहोत, बिलकुल दुमत नाही। पण या देशामध्ये केंद्राचं पण केंद्र सरकार पण आहे। केंद्र सरकारनं फक्त पाहायची भूमिका घ्यायची। इकडे आंदोलन करत असताना भाजपच्या जिथं राज्य आहे, मध्य प्रदेशमध्ये काय अवस्था आहे, तिथे दूध उत्पादक शेतकऱ्याला काय अनुदान आपण देतोय। फक्त राजकारण म्हणून आपण आंदोलन करत असेल तर ते चुकीचं आहे। आपल्या काळात सुद्धा आपण कशा पद्धतीने दुधाचे भाव दिले हे सगळ्यांना माहिती आहे। विदर्भाच्या वाट्याला विदर्भाचे मुख्यमंत्री असताना 1 खडकू सुद्धा मागच्या अनुदानातून भेटले असेल तर मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगावं। सध्याचे विरोधी पक्षनेते जे फडणवीस जी आहे, त्यांनी आंदोलन करताना तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना विदर्भातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला काय दिलं आपण? 1 खडकूचा सुद्धा मोबदला देऊ शकले नाही आपण। आंदोलन आपण केलं पाहिजे, दुमत नाही आहे। पण आंदोलन करताना आपली काय नैतिकता आहे ते सुद्धा तपासून घ्या। आम्ही सुद्धा महाराष्ट्र सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करू। मंगळवार बुधवारी आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात पूर्ण माहिती देणार आहोत आणि याच्यातून तोडगा काढण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत। म्हणून आपण केंद्र सरकारला सुद्धा कम से कम खारीचा वाटा, सध्या केंद्राच्या खूप परिस्थिती बेकार आहे, त्याच्यामुळं नाही 5 रुपये देता येईल तर 2 रुपये तर घ्या केंद्राकडून, 3 रुपये घ्या। त्यासाठी सुद्धा पहिले प्रयत्न करा भाजपवाल्यांनी। तो न करता फक्त राजकीय म्हणून आंदोलन करत असेल तर ते चुकीचं आहे। तो वहीं मुंबई के रिलायंस अस्पताल में कल रात अचानक आग लग गई। आग इतनी तेज थी कि देखते ही देखते पूरे अस्पताल में फैल गई। दमकल विभाग की मुस्तैदी से आग पर काबू पाया गया। इस आग में किसी भी प्रकार की जीवित हानि नहीं हुई है। हाँ सर, सर अभी तो आग लगा है। खोलो दरवाजा खोलो। पूरा इन लोगों का भी
लवकर जाऊ दे, ते बघ जाऊ दे, आतमध्ये जाऊ दे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।